आणि वंशे परिवाराला न्याय न देता त्यांच्यावरती अन्याय करण्याचा प्रकार फायनान्स कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। 8 लाख रुपये भरले रिसर, त्याचे आमच्याकडे या ठिकाणी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे। आज केंद्रीय संविधान आर्मी संविधान भवन कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी अजय वनसे, पुष्पा वनसे या दोघांनी या ठिकाणी 12 लाख रुपये उज्जीवन फायनान्स कंपनी जळगाव यांच्याकडून या ठिकाणी मॉर्गेज लोन घेतलं होतं आणि या मॉर्गेज लोनच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी रितसर कायदेशीर 8 लाख रुपये संबंधित कंपनीला या ठिकाणी जमा केलेल्या फायनान्स कंपनीला। तरी देखील फायनान्स कंपनीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून आणि या ठिकाणी मनमानी पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने, बळजबरीने या ठिकाणी जी आहे या वनसे परिवाराला या ठिकाणी त्यांची कुठली चूक नसताना देखील या ठिकाणी त्यांनी बेकायदेशीररित्या जप्तीची नोटीस या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे आणि ही जी जप्तीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे ही अन्यायकारक नोटीस आहे। कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे नियम आहेत, हे संपूर्ण नियम धाब्यावर बसून हे मनमानी पद्धतीने या ठिकाणी कारवाई करत आहे। कोरोनाच्या काळामध्ये जेवढे कर्ज असेल, मॉर्गेज लोन, होम लोन किंवा संबंधित कसलं लोन, हे संपूर्णपणे या ठिकाणी जे आहे आरबीआयने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्या ठिकाणी ते जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी माफ करण्यात यावं, त्या ठिकाणी त्यांचं व्याज माफ करण्यात यावं, सेटलमेंट करून त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्यात यावा। परंतु या ठिकाणी वंशे परिवाराला न्याय न देता त्यांच्यावरती अन्याय करण्याचा प्रकार फायनान्स कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। 8 लाख रुपये भरले रिसर, त्याचे आमच्याकडे या ठिकाणी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे। हे या ठिकाणी हे आहे, त्याच्यानंतर वगैरे या ठिकाणी जे आहेत हे फायनान्स कंपनीकडे संपूर्ण डॉक्युमेंटरी जे एव्हिडन्स आहेत याच्या पावत्या आहेत आमच्याकडे, त्याच्यानंतर स्टेटमेंट आहे फायनान्स कंपनीचं। एवढं सगळं असताना देखील उलट या ठिकाणी वसुलीच्या नावाखाली हे जे 3 लोक आहेत, अडकमोल, काय नाव त्यांची सांगा, अडकमोल, महेंद्र दामोदर, अर्जुन शेरकर, हे जे 3 लोक आहेत या उज्जीवन फायनान्स कंपनीचे, यापैकी या लोकांनी अनेक वेळा या ठिकाणी एक केस आम्ही जे आहे ते दडपून टाकतो, ही फाईल बंद करून टाकतो या नावाखाली अनेक वेळा दारूच्या पार्ट्या घेतल्या। एवढंच नाही तर या लोकांनी 90,000 रुपयाचा भ्रष्टाचार केला। एवढंच नाही तर या तिघांनी त्या ठिकाणी वसुलीला घरी येताना यांच्या घरी जी तरुण मुलगी आहे त्या बिचारा तरुण मुलीचा देखील त्या ठिकाणी हात धरण्याचा प्रयत्न केला, ती छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या लोकांनी जो 90,000चा व्यवहार केला संबंधित फायनान्स कंपनीला भरायसाठी यांनी दिले, ते त्यांनी खिशात ठेवले। तो जो भ्रष्टाचार केला त्याचा गुन्हा दाखल करा, मुलीची छेडखानी केली त्याचा गुन्हा दाखल केला, वेळोवेळी पार्ट्यासाठी पैसे घेतले त्याचा गुन्हा दाखल करा आणि संबंधित तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांनी जे नोटीस आम्हाला यांना वंशे परिवाराला दिलेली आहे ती तातडीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी रद्द करण्यात यावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी यांचं कर्ज जे आहे पूर्णपणे या ठिकाणी माफ करण्यात यावं, अशी या ठिकाणी आम्ही ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दास संघटना आणि नगरसेविका सौ पुष्पा जगन सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मागणी करतो आणि 9 तारखेला जळगावच्या उज्जीवन कंपनीवरती आम्ही ताला ठोको आंदोलन करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी माननीय तहसीलदार मॅडम यांना जप्तीची कारवाई थांबवा, जप्ती नोटीस रद्द करा, त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे यांना संपूर्णपणे न्याय द्या, यासाठी देखील आम्ही तहसीलदार साहेब, त्याचबरोबर प्रांत अधिकारी साहेब, कलेक्टर साहेब, संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि आर्थिक गुन्हे शाखा विभाग जळगाव यांना आजच आम्ही सर्वीकडे निवेदन वगैरे देणार आहोत आणि यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत नोटीस रद्द होत नाही आणि जोपर्यंत हे जे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे जे 3 अधिकारी यांना तुरुंगात टाकत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी आम्ही मागे घेणार नाही। या ठिकाणी मी ही मागणी करतो आणि जन आंदोलन सुरू करतो। धन्यवाद। जय हिंद, जय तिरंगा, जय संविधान।